जो मैदानाच्या आतमध्ये आला आणि ज्याच्या वादळी खेळीनं संघाने एक भल्ली मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारली. पप्या खारीक जो ठरतो या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. 12 चेंडू आणि तब्बल 42 धावांची बहारदार खेळी साकारणारा 4 चौकार आणि 4 षटकार या इनिंग मध्ये त्यानं साकारलेत आणि तब्बल 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, ज्या विजयासाठी सर्वाधिक महत्वाच्या ठरल्या. तर पप्या खारीक आपण यायचं आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. प्रवीण यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. बुर्दुलचे एक नामांकित खेळाडू आहेत आणि आयोजक देखील आणि त्यांच्या शुभ हस्ते पप्या इथे सर. हॅलो, अभिनंदन पप्या, वेल प्लेड. कुठे जाऊ नका, कायवली संघ लगेचच आपला सामना. बॅटर सलामीची जोडी आता मैदानामध्ये पाठवायची आहेत लवकरात लवकर, कारण मी मगाशी टॉस याच्यासाठी तुमचा घेतला होता की लगेच सामना सुरू होईल. आम्हाला अजूनही 4 सामने कव्हर करायचे. थोडं सहकार्य करा, फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. बॅट्समन पाठवा. तर आजच्या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याकडे आपण वळतो आहोत. मंगलमूर्ती काळुंद्रे विरुद्ध सुरई, अर्थातच जयदुर्गा सुरई या दोन संघादरम्यानचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पनवेल तालुक्यातून बिलॉंग करणारा काळुंद्रेचा संघ आपल्याला या ठिकाणी नाणेफेक जिंकताना पाहायला मिळतोय. प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती या ठिकाणी दिली गेली आहे. जयदुर्गा सुरई या संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि विनंती असेल खेळाडूंना की वेळेचं बंधन आहे मित्रांनो, त्यामुळे आपण वेळेला सर्वाधिक महत्त्व द्या. आणि आयोजकांची खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती येते की सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्यामुळे सामन्याला थोडासा विलंब आपल्याला जरूर पाहायला मिळाला. काही संघ या ठिकाणी उशिरा आले, परंतु जो वेळ आहे ना त्या वेळेमध्ये आपल्याला ही स्पर्धा कव्हर अप करायची आहे. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होईल सुरू आणि कुठेही जाऊ नका, कारण या खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात कुणालजी दाते सरांना. सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर. कारुली संघ कुठे जाऊ नका, लगेचच तुमचा सामना आहे. लक्षात घ्या, आजच एक टीम आपण इथून पुढच्या फेरीमध्ये काढणार आहोत. चला लवकरात लवकर आता सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. ओपनिंग बॅटर 5 षटकांचा सामना आहे. याच्यानंतर खेळणारे दोन्ही संघ आपण देखील रेडी राहा. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. जयदुर्गा सुरई आणि त्यांच्या विरुद्ध मंगळमूर्ती काळुंद्रे असा सामना रंगणार आहे. मंगलमूर्ती काळुंद्रे आणि त्यांच्या विरोधात जयदुर्गा सुरई. एक पनवेल परिसरातला संघ, एक भिवंडी परिसरातला संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत या सकाळ चॅम्पियनशिप कप मध्ये. काळुंद्रे टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला कॅप्टनने. जयदुर्गा सुरईच्या विरुद्ध सलामीची जोडी आता मैदानामध्ये दाखल झाली आहे. सुजित आणि पियुष. चला अंपायर मॅच सुरू करा लवकरात लवकर. 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर मॅन्डेटरी असतील. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे आणि स्ट्राइक रोटेट तुम्ही कधी करू शकता. विकेट कीपरच्या हातात बॉल असला तरी देखील.
येस, अंपायरचा सिग्नल, मॅच स्टार्ट. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, लक्षात घ्या. परत एक वेळा सांगतोय, बॉल टाकायच्या अगोदर. सुपर ओव्हर नाहीये इथे, टॉसवर निर्णय नाहीये. पहिला बॉल फुलर लेनचा होता, बरोबर दिशा दिली आहे, गॅप मध्ये काढलाय बॉल, बॅकवर्ड पॉइंट मधून निघालाय आणि तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतील. खातं उघडलंय 2 धावांनी. पियुष आणि सुजित पाटील ही सलामीची जोडी आहे आणि सुरुवात झाली आहे पहिल्याच बॉलवर 2 धावाने. सकाळ समूहाच्या वतीने सकाळ चॅम्पियनशिप कपचं आयोजन कमलेश नवले, सचिन खामकर, स्वप्नील हेडेकर, त्याचबरोबर गणेश घोलप आणि संपूर्ण त्यांची इव्हेंट मॅनेजमेंट टीम. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आहे, पॉइंटला खूपच चांगली फिल्डिंग, 1 धाव तिथे ऍड होईल. टीमची धावसंख्या 3, तिन्ही धावा पियुषच्या खात्यामध्ये आणि ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलंय टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर आहे. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने क्रिकेटची पर्वणी तुमच्या भेटीला आली आहे. फुलर लेनचा बॉल होता, बॅक टू द बॉलर खेळलाय, प्रयत्न सुरू होता गोलंदाजाचा, परंतु त्याला हुलकावणी देत बॉल मागे जाईल. आणखीन एक डॉट. कमबॅक चांगला आहे गोलंदाजाचं. प्रतीश मस्कर पहिले षटक हाताळतोय. पॉवर प्ले मध्ये मंगलमूर्ती काळुंद्रे या टीमच्या माध्यमातून, आणि काळुंद्रे टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये. रात्री 11:30 वाजता त्यांचा प्रवेश निश्चित झालाय. चांगलं काम करावं लागेल. कारिवली संघाने 2 सामने जिंकलेत सकाळच्या सत्रामध्ये. फुलर लेनचा बॉल होता, बॅटची आतमधली कडा, शॉर्ट फाईन लेग आहे, चांगली फिल्डिंग, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. यॉर्करवर निर्भर आहे सध्या तरी प्रतीश मस्कर. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा, एकेरी धावा आल्यात. मोठा फटका अजूनही पॉवर प्ले मध्ये आलेला नाहीये. ही जमेची बाजू आहे काळुंद्रे या टीमची, कारण टॉस जिंकून गोलंदाजी निवडली आहे कॅप्टनने. अनेक यंगस्टर्स या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तरुण खेळाडूंचा भरणा असलेला संघ म्हणजेच मंगळमूर्ती काळुंद्रे हा संघ आहे. पुढचा बॉल ऑन साइडला बॉल उडवलाय, गॅप मध्ये चाललाय. आता मात्र एक टप्पा घेत बॉल सीमारेषा गाठताना दिसतोय आणि हा येतोय खणखणीत चौकार. चार धावाला टीमची धावसंख्या 8. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरच्या दरम्यान. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. 2 षटकांचा पॉवर प्ले 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. यानंतर खेळणारे दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहायचे. लगेच टॉस होईल मिड इनिंग मध्ये. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा वाईड बॉल असेल, जास्त बाहेर टाकलाय. प्रतीशवर जसा चौकार मारला गेला मागच्या बॉलवर, तो दबाव दिसतोय, प्रेशर आहे. वाईट बॉल आणि नो बॉलचे काही जे नियम आहेत ते कधी कधी समजून सांगितले जातात पंचांकडून, आणि तेच सांगण्याचा प्रयत्न इथे सध्या सुरू आहे पंचांचा. एक्झॅक्ट क्रीजच्या मागे बॉल कुठे पडलाय, क्रीजच्या बॉल पुढे त्या खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का, काय डिसिजन असतात त्याची चर्चा ती सुरू आहे. पण जास्त वेळ घेऊ नका, चला मॅच सुरू ठेवा, कारण आपल्याला अजून भरपूर मॅच कव्हर करायचे आहेत. टीमची धावसंख्या 9. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. शेवटचा बॉल फुलटॉस होता, क्रीजच्या आतमध्ये जाऊन बॉलला वळवलाय, डीप मध्ये मिड विकेट आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो येईल, तोपर्यंत 2 धावा सहज मिळतील. 2 धावांबरोबर षटक क्रमांक पहिलं इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नेल्सन आकडा 11 धावा बिनबाद, अशी ठोस सुरुवात मी म्हणेन जय दुर्गा सुरईची.
थँक्यू डीजे. आयोजकांमध्ये जे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत त्यांनी पुढच्या दोन्ही टीमला बोलून घ्या, कारण याच्यानंतर लगेच टॉस करायचं आपल्याला मिड इनिंग मध्ये. पेट संघ इथे उपस्थित आहेत, त्यांच्या विरोधात खेळणारा संघ लवकरात लवकर इथे उपस्थित राहून टॉस साठी आपण तयार राहायचंय, कारण मिड इनिंग मध्ये लगेच टॉस केला जाईल. त्यानंतर तो सामना आपल्या समोर खेळला जाईल. 11 धावा झालेला आहे. जयदुर्गा सुरई आणि त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती काळुंद्रे असा सामना आपल्या समोर रंगत असताना सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय आकाश गिरी. बोथ एंडने ही स्पर्धा तुमच्या समोर रंगते. रेल्वे ट्रॅक एंडने आता गोलंदाजी सुरू होईल. बेलापूर सिबडी मेट्रो स्टेशन एंड कडून आता गोलंदाजीची प्रक्रिया सुरू केली जाईल. आकाश गिरी गोलंदाजीसाठी आलाय सेकंड ओव्हर मध्ये. रायगड भवन एंड एका बाजूला आहे. अतिशय चांगलं असं क्रीडांगण. प्रवीण 11 दारावे आणि त्यांच्या विरुद्ध आरसीसी पेठ. पहिलाच बॉल उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पायावरचा बॉल होता. सुजितने एअर स्ट्राईक करत असताना फेकलाय सीमारेषा पलीकडे. येतोय सकाळ चॅम्पियनशिप कप षटकार. सतरा धावा फलकावर लागल्यात. सुरुवात धडाक्यात झाली या ओव्हरची. पहिलाच बॉल सिक्सर. दुसरा बॉल देखील थोडासा शॉर्ट पिच बॉल होता. क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय. आकाश गिरीने कमबॅक केलाय. चांगला टप्पा होता आणि बॉल पडल्यानंतर बरोबर शरीराच्या दिशेने आलाय. हातावर कोपऱ्यावर जाऊन बॉल आदळतोय. त्याच्यामुळे एक डॉट बॉल येईल. टीमची धावसंख्या 17. दुसरं षटक प्रगतीपथावर. जयदुर्गा सुरई मंगलमूर्ती काळुंद्रेच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना. काळुंद्रे म्हटल्यानंतर रॉस टेलर प्रवीण ही टीमची एक वेगळी ओळख आहे. मोठा खेळाडू. परत एक वेळा उडवलाय स्क्वेअर लेगला. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने फिल्डर धावतायत आणि शेवटच्या क्षणाला बॉलने हुलकावणी दिली. बॉल सीमा पार. चौकार येईल इथे. 4 धावा. फटके या ओव्हर मध्ये आलेत आणि दोन्हीही चांगले फटके स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने येत आहेत. धावा वाढतायत. धावा झाल्यात 21-21. सुजितच्या बॅट मधून फटकेबाजी. फुलर लेनचा बॉल होता. मागे फाईन लेगला चांगली फिल्डिंग, परंतु सुजित स्ट्राईक सोडायला तयार नाहीये. अंपायरचा इशारा नो बॉल. बीमर आहे, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटची एक नामी संधी, मोठी संधी आता प्राप्त झाली आहे सुजितला आणि म्हणूनच सुजितने ती धाव घेतलेली नाहीये. त्याने थांबवले आपल्या साथी खेळाडू पियुष पाटीलला. मागळे षटक आकाश गिरीचं नाव आकाश आहे, परंतु आकाशात बॉल चाललेत, ते थांबवावे लागतील. फ्रीटची घोषणा झाली. परत एक वेळा खूपच चांगला स्वीप शॉट डीप मध्ये उडवला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. थँक्यू डीजे. मैदानामध्ये सुजित पाटील स्ट्राईक ठेवली, तो कॉन्फिडन्स, तो सेल्फ कॉन्फिडन्स इथे दाखवलं, म्हणजेच आत्मविश्वास. तो अति असता कामा नये, परंतु तो आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तो इथे दाखवत असताना अप्रतिम फटकेबाजी सध्या सुजित पाटील करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार त्याच्या बॅट मधून येतो. टीमची धावसंख्या 28. आकाशगिरीचं टेन्शन वाढतंय. परत एक चांगलं टायमिंग. आता बॉलला फेकले मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटचा तडाखा, हा तो षटकार. तडाखीबंद खेळी सध्या पाहायला मिळते सुजित पाटीलची.
लेंथ बॉलचा वापर होता आणि जसा लेंथ बॉल पडला पिकअप शॉट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार मारलाय. ऍक्शन रिप्ले सध्या दाखवले जात आहेत. बॉल हवेत आहे, आता संधी निर्माण केली आहे. मिड ऑन खाली, गोलंदाज खाली, प्रयत्न सुरू आणि कॅच ड्रॉप आणि त्याचा फायदा होईल. 3-3 खेळाडू तिथे होते, तिघांची शेती आणि तिघांनी केली आहे माती आणि अखेर या धावा मिळताना दिसतील सुजितच्या खात्यामध्ये. 2 ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 36 विदाउट लॉस. टीम जयदुर्गा सुरई. धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 18ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालं. चला थोडीशी घाई करा, फास्ट क्रिकेट खेळा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर डिलिव्हर करणं गरजेचं आहे. 25 मिनिटांमध्ये एक डाव संपवणं गरजेचं असेल. 3rd ओव्हरमध्ये कल्पेश खरत गोलंदाजीसाठी येईल. कल्पेश खरत. पॉवर प्ले संपलाय, पॉवर प्ले फोडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. क्रिकेट बदललं गेलं. क्रिकेटमध्ये बदलाचे वारे येत गेले. सनत जयसूर्य आणि रोमेश कालू वितरणा आणि मात्र पॉवर प्ले फोडायला सुरुवात केल्यानंतर क्रिकेटचं जग बदललं असं म्हणतात. मग वेगवेगळे बॅटर आले, त्यांनी ते अधिराज्य गाजवलं पॉवर प्ले मध्ये आणि आता सध्या आपण पाहतोय 2 ओव्हरमध्ये ते अधिराज्य गाजवले सुजित पाटील आणि पियुष पाटील यांनी. धावा झाले 36. फुल टॉस बॉल आहे, बॉल उडवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर याही षटकाची सुरुवात. षटकार मागच्या ओव्हरची सुरुवात पहिल्या बॉलवर षटकाराने झाली. याही ओव्हरची सुरुवात पहिल्या बॉलवर षटकाराने झाली. धावा झाल्यात 42. जयदुर्गा सुरई हा संघ एका उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करतोय. हा संघ ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. परत एक वेळा चांगला पिकअप शॉट, बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषा पलीकडे हा येतोय षटकार. बॉल घ्या, तो तिथे फिल्डरने तो बॉल आणलाय. थँक्यू. आणि हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आहे. परत एक वेळा लेग कटरचा प्रयत्न होता, पायर टाकला की बरोबर पिकअप शॉट उचलला आणि फेकला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पियुष सध्या त्याच्या बॅटमधून देखील धावा येते. टीमची धावसंख्या 48. ही इज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. ऑन साइडला स्ट्रॉंग बॅटिंग सध्या सुजित पाटील आणि पियुष पाटीलची पाहायला मिळते. 48 धावांचा स्टँड दिलाय, पाया भक्कम रचलाय आणि आता धावांची इमारत इथे उभी राहिली. कदाचित बुर्ज खलिफा आणि आयफल टावर निर्माण केला जाईल धावांच्या बाबतीत असं वाटतंय. जयदुर्गा सुरईकडून कालुंद्रे टीमला आता प्रयत्न करावा लागेल, कमबॅक करावं लागेल. विकेट पाहिजे, ब्रेक थ्रू पाहिजे. कॅप्टन बॉलिंग साठी आलाय कल्पेश. पुढचा बॉल कल्पेशचा. हा बॉल चांगला होता. ऑन साइडला बॅट फिरली, बॅटच्या एकदम कडेला बॉल लागला. तोपर्यंत एक सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 49. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल. 49 धावा झाल्यात.
ऑन साइडला दिशा दिली आहे. नो बॉलचा निर्णय येतोय पंचांच्या माध्यमातून. इथे देखील 5 धावा मिळतील आणि अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. धावा झालेल्या आहेत. आता स्कोर बोर्डर 54. खराब गोलंदाजी कॅप्टन कडून देखील. 18 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. 3च बॉल टाकून झालेत. धावा झालेले 54. नेक्स्ट मॅच सरस्वती 11 कळंबोली आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध प्रवीण 11 दारावे असा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. खूपच चांगला ऑन ड्राईव्ह हा देखील गॅप मध्ये. इथे देखील चौकार मिळेल. सुजितच्या बॅटमधून 4. टीमची धावसंख्या 58. 58. बॉल हवेत आहे. परत आता ती संधी निर्माण झाली आहे. फिल्डर खाली येतोय. पहिला ब्रेक थ्रू दिलाय कॅप्टनने. अखेर परतलाय फलंदाज सुजित बॅक टू द पॅव्हिलियन. 58 धावांचा स्टँड देऊन जयदुर्गा सुरईला पहिला धक्का. या ओव्हर नंतर लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होईल. पहिली विकेट गारत आणि आल्या आल्या आक्रमण सुरू केलंय. पहिलाच बॉल केतनच्या बॅट मधून येतोय. षटकार. चला डगआउट मधूनच पाणी जाऊ द्या. तुमच्या इथे ते लावलेले आहेत. पाण्याची व्यवस्था तुमच्या डगआउट मध्ये आहे. तिथून लगेचच तुमचे जे 12वे 13वे 14वे 15वे खेळाडू आहेत त्यांनी पाणी घेऊन जायचं. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावा. धावा झालेल्या आहेत 64. 64.
प्रतीश मस्कर आला आणि याही ओव्हरची सुरुवात पहिल्या बॉलवर षटकाराने झाली आहे. षटकाराच्या मदतीने धावा आता स्कोर बोर्डवर 70. षटकार आलाय पहिल्याच बॉलवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या तिन्ही ओव्हरची सुरुवात पहिल्या बॉलवर सिक्सरने झाली आहे. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलाय. काळुंद्रे टीमच्या विरुद्ध जयदुर्गा सुरईने. सुरई संघ देखील एक दादा संघ आहे भिवंडी परिसरातला. सुरई संघ एक मातब्बर संघ आणि जेडपी कप देखील त्याने जिंकलाय. सुरई संघाने खूप चांगली माहिती सिद्दीक भाबे त्या परिसरातले समालोचक आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. या स्पर्धेमध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 70 लॉस ऑफ 1 विकेट. परत एक वेळा बोल तयार. बॅटची कडा घेतली. मागे चाललाय बॉल. फिल्डर आहे तिथे. शॉर्ट थर्ड मॅन आणि गली रिजन मध्ये तोपर्यंत एकच धाव मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 71. धावसंख्येचा उच्चांक दिसेल असं वाटतं आजच्या दिवसातला. आजच्या दिवसामध्ये एवढी धावसंख्या उभारली गेलेली नाहीये आणि या धावा 71 झाल्यात. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्याच्यामुळे आज मोठी धावसंख्या तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. हायएस्ट स्कोर. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे. प्रयत्न होईल स्वतः गोलंदाजाचा. कॅच फलंदाज बाद. निशांत पाटील न्यू बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतोय. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. सुजित आणि केतन जे आक्रमक बॅटर आहेत ते परतलेत. पियुष अजूनही मैदानामध्ये खेळतोय. त्याच्या बॅट मधून सातत्याने त्या धावा आल्यात. 290चा बॅटिंग स्ट्राईक रेट त्याचा राहिलाय. अफलातून बॅटिंग त्याने केली आहे. याच्यानंतरचा देखील एक मोठा सामना पाहायला विसरू नका. पीटीसी लाईव्ह वर आणि सकाळ युट्यूब चॅनलवर. आल्या बॉटम हँडचा खूप चांगला वापर. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. त्यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने ड्रेसअप करून रेडी राहायचंय. लगेच टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये याची माहिती आताच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कॅप्टननी रेडी राहायचंय टॉस साठी. टीम धारावे अँड टीम आरसीसी पेठ. सरस्वती 11 कळंबोली आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध प्रवीण 11 खारघर मचिंद्र स्मृती धारावे. या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. टीमची धावसंख्या बॅक टू बॅक विकेट गमावल्यानंतर 71 वर स्थिर आणि हॅट्रिक बॉल आता टाकण्याची तयारी करताना दिसेल गोलंदाज प्रतीश मस्कर. पाहूया या सकाळ समूह आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप मध्ये पहिली हॅट्रिक होते का. पहिली विकेट हॅट्रिक आणि त्याच्या समोर फलंदाज आहे संदीप पाटील टीमचा कॅप्टन. बॉटम हँडचा वापर केलाय संदीप पाटीलने परंतु समोर फटका सजवत असताना बॉलला डिस्टन्स मिळालाय. बॉल सीमा पार. येतोय षटकार.
डीजे शेवटचं षटक आता टाकण्याची तयारी सुरू होईल. या षटकाची सुरुवात षटकाराने झाली आणि शेवट देखील षटकारानेच राहिलाय प्रतीक्षा, परंतु मध्यंतरी त्यांनी बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या, परंतु त्याचा काही फायदा झालेला नाहीये टीमला. 77 धावा स्कोर बोर्डवर आहेत. आजच्या दिवसातला उच्चांक जय दुर्गा सुरेच्या नावावर आहे. मंगलमूर्ती काळुंद्रे या टीमच्या विरुद्ध खेळत असताना शेवटचं षटक टाकण्याची तयारी. प्रवीण गरत, रॉस टेलर ऑफ रायगड या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे आणि तो आता शेवटचं षटक टाकण्याची तयारी दर्शवतोय. पहिला बॉल टर्न चांगला झालाय, परंतु जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा आहे तो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 78 धावा. सुरुवात वाईडने. मागच्या 3 ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली. या ओव्हरची सुरुवात वाईड बॉलने. फुलर लेनचा बॉल होता. फटका हवेत आहे. फिल्डर तिथे खाली. अप्रतिम झेल टिपलाय. चौथा धक्का बसतोय. चांगला झेल टिपलाय प्रतीश मस्करने. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 78 धावा स्कोर बोर्डवर आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये रुपेश. आल्या उलटा फटका सजवायचा होता, परंतु इथे डॉट बॉल येतोय आणि आता 2 बॉल टाकून झाले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला डॉट बॉल रुपेशच्या विरुद्ध. प्रवीण परत एक वेळा तयार. पायातला बॉल होता. समोर ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर येतोय. फंबल झाला. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. रुपेशला जावं लागेल डगआउट मध्ये. एक धाव काढली, परंतु फलंदाज बाद. सागर पाटील आलाय न्यू बॅटर. ओ क्लीन बोल्ड. इथे फलंदाज बाद होतो. त्रिफळा उद्ध्वस्त. संदीपला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. मोठी विकेट. एकाहत्तर धावा होत्या. तिथून असं वाटत होतं की धावा सातत्याने येतील आणि त्याच्यानंतर जे कमबॅक झाले खूपच चांगलं कमबॅक झालंय. 3 ओव्हरमध्ये देखील तुफान बॅटिंग पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल अगदी थोड्याच वेळात. 2 बॉल नंतर दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये धावा झालेले आहेत. 79 सचिन नाईक यांचे देखील इथे आगमन झालं. वेलकम सचिन. पुढे टाकलाय बॉल. बॅटची आतमधली कडा. शॉर्ट स्क्वेअर लेगला. फिल्डर धावतायत आणि या गतीने धावाल तर 2 धावा इकडे होतील आरामात. 2 धावा ऍड होत आहेत. टीमची टोटल वाढते. धावा झाल्यात 81. शेवटचा बॉल आता शिल्लक या सत्रातला. चांगली बॉलिंग केली लास्ट ओव्हर मध्ये प्रवीण गरतने. 4च धावा खर्च केले आणि 2 विकेट घेतलेत त्यांनी या लास्ट ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर मध्ये भैरवीच्या षटकांमध्ये. शेवटचा बॉल या सत्रातला. हा बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. व्हाईट बॉल +1. अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 83. धावा. परत एक व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 84.
शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवर बॅटरला बीट केले आणि पहिलं सत्र इथे संपलंय. 84 धावा झाल्यात. 85 धावा करायचे आहेत. दुसऱ्या डावामध्ये मंगलमूर्ती काळुंद्रे टीमला 85 टू विन. चला वेळ झाली टॉसची. करूया टॉस पुढच्या मॅचचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सरस्वती इलेव्हन आरसीसी पेट आणि त्यांच्या विरुद्धमध्ये प्रवीण इलेव्हन मच्छिंद्र स्मृती दाराबे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय श्री प्रवीण यांच्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतला चौथा सामना आहे आणि आजच्या दिवसातला 5वा सामना आहे. चला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आता दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. सरस्वती इलेव्हन कलंबुली नावाचा कलंबुली पण घ्या आणि पण याला विचार. सरस्वती इलेव्हन कलंबुली आरसीसी पेट. चला सरस्वती इलेव्हन कलंबुली आणि आरसीसी पेट आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रवीण इलेव्हन मच्छिंद्र स्मृती दाराबे या दोन टीमच्या दरम्यान ही टॉस होते. आणि कॉल कोण करेल? चला इथे आरसीसी पेट कॉल करतोय. टेल कॉल केलेला आहे आणि इट इज टेल म्हणजे टॉस तुम्ही जिंकलेला आहात. अभिनंदन तुमचं. सर तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय तर सकाळ समूहाचं हे आयोजन आहे. सकाळ चॅम्पियन कप आणि सकाळपासून खूप खूप मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळून गेलेले आहेत. टॉस तुम्ही जिंकताय, काय करताय या मॅच मध्ये? थोडासा पेंडिंग ठेवतो 2 मिनिटात मी सांगतो. डिसिजन पेंडिंग आहे. परंतु या स्पर्धेबद्दल म्हणजे जर सकाळ समूहाच्या वतीनं, कारण सकाळ समूहाच्या वतीनं अनेक उपक्रम आपण सातत्याने अख्ख्या महाराष्ट्रभर पाहतो, तर या सकाळ समूहामध्ये एक चांगला म्हणजे अगदी यंग तरुणांना एक मोठं क्रिकेटचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. सकाळ चॅम्पियन कप या स्पर्धेचं आयोजन आहे. या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा खूपच चांगला आहे आणि हे यंग टीम, यंग टॅलेंट, यंग मुलांसाठी आपल्या ग्रामीण भागातले जेवढे पण टीम्स आहेत त्यांना संधी भेटली. असा प्लॅटफॉर्मला ग्रास ग्राउंड खेळायला खूपच मजा येईल. आणि इतके मोठमोठे कॉमेंटेटर्स आणि इतकं खूप चांगला ग्राउंड, इथं भरपूर टीम लांबूनच खेळायला आलेत. आणि जसं का ओपन क्रिकेट चालू आहे तसंच आज ग्रामीण क्रिकेट खूपच वरती गेलेलं आहे. आणखीन एक प्रश्न आहे. यंदाचा सीझन आता सुरू झालाय, कारण पावसाच्या अभावी अनेक असे क्रिकेटचे संघ आहेत की सरावापासून वंचित राहिले होते, परंतु आता या आरसीसी पेट म्हणजे एक या परिसरामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यात एक नामांकित संघ म्हणून मानला जातो. तर तुमचा सराव कसा सुरू आहे? खूपच नक्की चांगला चालू आहे. आताच आम्ही काल पण एक फायनल मारली. डेमध्ये आम्ही खूप कमी खेळत होतो, बट यंग टॅलेंट, यंग पोरं आले तर आम्हाला पण जोश आणि एकदम चांगला खेळायचा डेमध्ये पण चान्स भेटला आणि आम्ही डे पण जास्त खेळायला चालू केलं आहे. चला तुमच्या टीमला या मॅच मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खूप चांगले वक्तव्य केलेले आहे आरसीसी पेट या टीमच्या कर्णधारांना. तर आपण जातोय प्रवीण इलेव्हन मच्छिंद्र स्मृती दाराबे टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहे. सचिन जास्त काही विचारणार नाही. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता या मॅच मध्ये? मी क्षेत्ररक्षण केलं असतं. बॅटिंग करायची आहे, कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल या मॅच मध्ये? कारण या मॅच मध्ये एक्झॅक्ट 84 धावा उभारलेत सोयी टीमनं. ॲक्च्युली त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे, तर त्यांच्यावर डिसाईड आहे काय घेणार काय नाही. तर आम्हाला जर बॅटिंग भेटली तर आम्ही जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करू. चला तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मित्रांनो आरसीसी पेट आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रवीण इलेव्हन मच्छिंद्र स्मृती दाराबे असा सामना या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. आरसीसी पेट या टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सेकंड डावाला तिथे सुरुवात होते, तोपर्यंत ऐकूया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.
चला पहिल्याच बॉलवरती आता नो बॉलवरती षटकार ठोकलाय. लक्ष आहे या मॅच मध्ये 85 धाबांचं. सकाळ समूहाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन सकाळ चॅम्पियन कप तुम्ही पाहता 2025. दुसरा बॉल परफेक्ट यॉर्कर, परंतु इथे फ्रीडचा बॉल आहे. अगदी नशीब बलबत्तर आहे या फलंदाजाचं. मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय दुर्गा सुरी असा सामना आहे. 85 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमच्या समोर आणि धावा घेत आता स्कोरबोर्ड होती इथे 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आलेले आहे आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती आतापर्यंत 8. 85 धाबांचं लक्ष आहे. 17च्या धावगतीने धाबांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये मंगलमूर्ती कालोंद्रे या टीमला. गोलंदाज तयार केतन पाटील. ओहो फॉलिंग स्वीप, चांगला फटका सजवला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून बॉलला उडवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. प्रतीक्षा बॅट मधून येतोय हा चौकार. क्रिकेटचा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला परेशच्या बॅट मधून हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होते आतापर्यंत 12 रन. ठोसा आता द्यायला सुरुवात केलेली आहे मंगलमूर्ती कालोंद्रे टीमनं. कारण कालोंद्रे टीम सुद्धा कमी नाही आहे. जरी 85 धावा असल्या तरी क्रिकेट आपल्याला सांगून जातो मित्रांनो की विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाहीये. बॅकफुटला जाऊन अपिश केलाय, पॉइंटच्या भरून उडवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक येतोय परेशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. केतन पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण पलटवार झालाय केतन पाटीलच्या विरोधामध्ये आणि खास करून तो परेशनच केलाय. प्रवीण घरतनं सुरुवात केली, षटकारानं खातं उघडलंय. आता मात्र इथे परेश सुद्धा आपले हात दाखवायला सुरुवात करतोय. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 16 रन. ओहो बॅकफुटला जाऊन पंच केलाय. वा वा काय फटकाय. परेशच्या बॅट मधून आणखीन एक येतोय. हा दर्जेदार स्ट्रोक बॉल सीमा रेषा पार चौकार. संघ बलाढ्याने ताकदून असले ना आणि ते एकमेकांसमोर आले की ही मजा असते. ओहो पुन्हा एकदा बॉलिंग स्वीप. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि पहा तिथे त्याच्या डोक्यावरून बॉल आता फ्लाय होत असताना बॉल सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक परेशच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 26 धाबा बनवलेत. केतन पाटील वरती आक्रमण, हल्ला बोल केलाय. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरून आणखीन एक क्रॅकिंग चौकार. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. शेवटच्या बॉल वरती आला परेशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 85 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे टीम बिनगडी बाद 30 धावा 30.
किंवा अभी आएगा मजा भिडू हे सांगत असेल परेश चिखलेकर. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 5 बॉलमध्ये 22 धावा ठोकल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्यात. अगदी पॉवर प्ले पहिला चांगला फोडलाय मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमनं. 85 धावांचं लक्ष्य आहे. जर 17ची सरासरी होती पहिल्या ओव्हरमध्ये, आता ती घसरलेली आहे. 13.75 झालाय धावगतीचा रेट. हे क्रिकेट आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जरी 85 धावा असल्या तरी मात्र कुठल्याही संघाला तो टार्गेट विजयाची गॅरंटी देणार नाहीये. इथे पहिल्या ओव्हरमध्ये अगदी झकास थाटा माटात सुरुवात करत असताना मंगलमूर्ती कालुंद्रे टीम. आता ओव्हर नंबर 2 विशाल पाटील आलाय बॉलिंगसाठी. निशांत पाटील माफ करा. ओव्हर नंबर 2 साठी डेड बॉलचा इशारा आलाय. 30 धावा झाल्यात म्हणजे अजूनही करायचे आहेत 55 धावा. 85 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 22 या आकड्यावरती परेश खेळतोय आणि 2 बॉल मध्ये 6 प्रवीणच्या खात्यामध्ये आहेत. पुलर लेनचा बॉल फ्लिक सेन्सिबल क्रिकेट इथे प्रवीणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल स्ट्राइक रोटेशन झालाय आणि आता स्ट्राइक वरती आणलं गेलंय परेशला. कारण परेश बरसतोय, परेश मारतोय, परेश तोडतोय या मॅच मध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राइक वरती परेशला आणलं जातं. सेन्सिबल क्रिकेट प्रवीणच्या माध्यमातून सिंगल आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 नाहीत 31. लक्ष आहे या मॅच मध्ये 85 धावांचं. मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जयदुर्गा सुरे असा एक बलाढ्य सामना तुम्ही पाहताय. सकाळ समूहाच्या वतीने सकाळ चॅम्पियन कपचं आयोजन तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातला 4था सामना आय थिंक. पुलर लाईनचा बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा नक्कीच प्रयत्न, परंतु त्याला हुलकावणी दिली. मिड ऑन आहे बॅकअप साठी, त्यामुळे धाव येणार नाहीये. आता डॉट बॉल आलाय. बऱ्याच चेंडू नंतर हा बॉल डॉट आहे. तो ही निशांतचा. ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या 31 ला अजूनही विकेट आली नाहीये, म्हणजेच चांगली भागीदारी या मॅच मध्ये. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह कॅप मध्ये पटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेस करतोय, परंतु तिथे पायाने अडवलाय. 3 धावा येतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट परेशच्या खात्यामध्ये आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 34. ऍक्शन रिप्ले अगदी अलोंग द कार्पेट गुदगुल्या करत बॉल आउटफील्डला चालला होता, परंतु एन मोक्याच्या वेळी पाय अगदी बॉलच्या समोर पडला आणि पायानं स्टॉप झालाय बॉल. त्यामुळे आपल्या टीमसाठी 1 रन वाचवली क्षेत्ररक्षकानं. टीमची धावसंख्या 34. 1.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. फुल टॉस बॉल, फुल टॉल आता वसूल करत मारला हा फटका. प्रवीणच्या बॅट मधून येतोय. स्क्वेअर लेगच्या वरून ठोकलाय उत्तुंग षटकार. प्रवीणनं सुद्धा आपले हात दाखवायला सुरुवात केलेली आहे. प्रवीणच्या बॅट मधून हा षटकार आला आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 40. ओहो बॅकफुटला जाऊन चॉप केला बॉलला. तिथे पहा क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफिल्डिंग झाली, कारण बॉल अगदी स्विंग प्राप्त झालं होतं बॉलला. कर्वलाईन शेपनं बॉलनं टर्न घेतला होता थडम्यांच्या रिजन मधून, परंतु बॅकअप आहे त्यामुळे 1च धाव मिळाली. आणि या सिंगल नंतर आता टीम संख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 41 धावा 41 विदाउट लॉस. पहिल्या गटासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते मंगलमूर्ती कालुंद्रे या टीम कडून. परेश आणि प्रवीण कडून. परेश चिखलीकर आणि प्रवीण घरत हे 2 सलामीवीर आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत आहेत.
ओहो, शरीरापासून दूर वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची केली समाप्ती निशांना. 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती आतापर्यंत 41 धावा. आता 18 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 44 धावा. 2 षटकामध्ये जर पाहिलं तर हॅलो डीजे. चला, यानंतर खेळणारे दोन्ही संघ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला प्लेअर डगआउट आहे, तिथे येऊन तुम्हाला थांबायचंय. तिथूनच मैदानाच्या आतमध्ये प्रवेश दिला जाईल. प्लेअर डगआउट आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आहे, तिथे येऊन थांबायचंय. टीम आरसीसी पेठ आणि त्याचबरोबर टीम दारावे. धन्यवाद. चला, मैदानामध्ये बॅक टू द क्रिकेट. 18 बॉलचा खेळ, 3 ओव्हरचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे. अगदी मॅच सामना तापलाय. खूप चांगली बॅटिंग करत असताना परेश चिखलीकर 8 बॉल मध्ये 25 या आकड्यावरती तो खेळतो आणि प्रवीण घरतनं 5 बॉल मध्ये 14 धावा बनवलेत. पहिल्या गड्यासाठी एक उत्तम रीतीने भागीदारी पेश केलेली आहे या मॅच मध्ये, या डाबामध्ये. आता ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे आणि ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय केतन पाटील, ज्यानं पहिलं षटक 29 रनचं टाकलं आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती भरोसा आपल्या संघ नायकानं ठेवलाय. त्यामुळे तिसऱ्या षटकासाठी तुम्ही पाहताय केतन पाटील याला. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला खूप चांगला झेल टिपलाय तिथे आयुष पाटीलला आणि फलंदाज होईल इथे बाद. प्रवीण घरत बॅक टू द पॅव्हिलियन. तो निर्णय आता आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नेक्स्ट मॅच मध्ये सरस्वती इलेव्हन आरसीसी पेठ या टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रवीण इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या विरोधामध्ये आणि डिसिजन थोडासा पेंडिंग होता. पहिल्या विकेटचं पतन झालं. पहिला धक्का इथे मंगलमूर्ती कालोंद्रे टीमला लागलाय. आता नवीन फलंदाजीसाठी मैदानामध्ये प्रतीश मस्कर आलाय बॅटिंग साठी. 41 धावा, अजूनही 44 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. दुसरा बॉल डाऊन दिले, लेग स्टंपच्या अगदी बाहेरून गेला, त्यामुळे पंच इशारा कळवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 42 म्हणजे आता 17 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, मॅच बनलेली आहे. इथूनही पलटवार होऊ शकते या मॅच मध्ये. केतन पाटील हलकासा कमबॅक करते या ओव्हर मध्ये. ओहो, शॉर्ट बॉल, हुकचा वापर, गॅप आहे. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. बॉल सीमा पार येतोय, चौकार. धावसंख्या 46 या आकड्यावरती. प्रतीश बॅट मधून चौकार येतो. प्रतीश मस्कर चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 46 म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी 39 धावा. 16 बॉल 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुलरलेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लाईन पर्यंत पोहोचला नाहीये. फलंदाज प्रतीश मस्कर खूप चांगली गोलंदाजी, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, बीट करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये.
कारण केतन जो पॉवर प्लेचं षटक पहिलं टाकलं तिथे 29 धावा खर्च झाल्या, परंतु या ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगलाच कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती विकेट काढले, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय. ओहो बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये. इथेही येईल जो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता केतन पाटीलची, त्यामुळे संघ नायकानं भरोसा केला होता केतन पाटील वरती. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल असेच आले तर मात्र दबाव वाढला जाईल मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमवरती, कारण लक्ष मोठं आहे. 85 धावांचा तुम्ही पाठलाग करताय, धावा आहे 46, अजून धावा करायची आहेत तुम्हाला 39. 14 बॉल शिल्लक आणि 39 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. ओहो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर टाकला ऑप्शनच्या, त्यामुळे पंच आता सिग्नल कळवत आहेत वाईड बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. चला पंचांशी कुठलाही आर्ग्युमेंट करू नका. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. चला मॅच सुरू करायची. एक्स्ट्रा रन मिळते, टीमची धावसंख्या 47 म्हणजे अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 बॉल मध्ये करायचे आहेत 38 धावा. 14 बॉल 38 धावा. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला तर मात्र थोडीशी अडचण दूर होईल मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमसाठी. ओहो स्विच हिटचा फटका. इथे जाईल बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. खणखणीत षटकार इथे मारलाय प्रतीश मस्करनं, रिव्हर्स स्वीपचा सिक्सर. हँड कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे प्रतीश मस्करच्या बॅट मधून हा षटकार आलाय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आता बघूया अंपायर काय सिग्नल करतील. बॉल तर लेफ्ट केलाय प्रतीश मस्करनं, परंतु इथे पंच आता सिग्नल करतायत. ऑनफिल्ड पंचांना आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. थोड्याच वेळात हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा बॅट्समन शफल झालेला आहे, त्यामुळे त्याचा पाय थोडासा बाहेर आहे. त्यामुळे पंच तिसरे पंच आता सांगतात की इट्स अ फेअर. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड तिकडे जाऊया आपण. स्कोर बोर्ड त्या तऱ्हेनं आहे 53 धावा झालेत. म्हणजे आता 12 बॉल मध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमला जिंकण्यासाठी. जय दुर्गा सुरी या टीमच्या विरोधामध्ये. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये 53 ला 1 अशी सध्या परिस्थिती आहे या मॅच मध्ये मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमची. आता 12 बॉल म्हणजे 2 षटकं बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 32 धावा. सामना भरपूर रंगलाय. 12 बॉल आणि 32 धावा. चांगलाच खेळ सुरू आहे मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमचा, कारण एकच विकेट कालुंद्रे टीमने गमावलाय. त्यामुळे 9 लाईफ लाईन त्यांच्याकडे आहेत.
12 बॉल 32 करायचे आहेत. आता ओव्हर नंबर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय आयुष पाटील. आयुष पाटील आलाय षटक क्रमांक 34 टाकण्यासाठी. फार एंड कडून आता गोलंदाजीसाठी तयार. 12 बॉल 32 करायचे आहेत आणि स्ट्रायकिंग ला आता तुम्ही पाहताय फलंदाज परेश चिखलीकर. ओहो, प्रचंड वेग होता या बॉल वरती. ठप्पा पडल्यानंतर परेश साठी हा बॉल खाली राहून गेलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल. आता दबाव वाढवेल मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमचा, कारण 11 बॉल मध्ये आता 32 करायचे आहेत. 53 धावा झाल्यात. 85 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमचा. बॉल सोडून दिलाय आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यामुळे पंच आता सरळच सांगतात आमच्याकडे व्हाईट बॉल, म्हणजे परत टाकावा लागेल हा बॉल गोलंदाज आयुष पाटीलला. आता 11 बॉल मध्ये अजूनही 31 करायचे आहेत. वॉड मॅच. सामना आता रंगत चाललेला आहे. सामन्याची आता रंगारंग सुरू आहे सामन्यामध्ये. ओहो, स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं पार्किंगच्या प्लॉटच्या बाहेर. परेश चिखलीकरच्या बॅट मधून येतोय. इट्स अ माइटी षटकार. आता 10 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये कालुंद्रे टीमचा आणि खास करून परेश चिखलीकरचा. असं म्हणतात ना की संघर्षाच्या काळामध्ये तग धरून वेळ नक्की बदलते. आता ही वेळ बदलत चाललेली आहे. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला बॉल लागलाय. 1 रन तर आली परेशच्या बॅट मधून, परंतु स्ट्राईक रोटेट झालेले आहे. सिंगल न टीमची धावसंख्या आता पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत 61, म्हणजे आता 9 चेंडू आणि 24 धाबांची गरज आहे. अगदी दोलायमान अवस्थेमध्ये आहे सामना. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 24 धावा हे समीकरण. आता स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय प्रतीश मस्करला, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. यावेळेस डाऊन दी ग्राउंड फटका. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल. एकच धाव इथे मिळताना दिसते प्रतीशला. आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत 65, 85 धाबांचं लक्ष्य आहे मॅच मध्ये. 85 टू विन. धावा झाल्यात 65, म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 23 रन. आता लक्ष मोठं होत चाललंय, परंतु जोपर्यंत परेश चिखलीकर आहे तोपर्यंत मॅच ऑन कालुंद्रे टीम साठी. ओहो, थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला वॉटर स्ट्रोक. क्रिकेटचा मंत्रमुग्ध करणारा एक आविष्कार दाखवलाय आणि तो आहे सीमारेषा पार. परेशच्या बॅट मधून सिक्सर. बॅकफुटला गेला, त्यानंतर बॉलला अक्षरशः कापलं त्याने. एक्स्ट्रा कव्हरच्या भरून हा षटकार. असे फटके मारणे सोपं नाहीये. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायच्या अजूनही 17 धाबा. 12 बॉल मध्ये 38 या धावसंख्येवरती सध्या तो खेळतोय. आणखीन एक पहिल्याच फटक्याची ही झेरॉक्स कॉपी. एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून बॉलला उडवलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय परेश चिखलीकरच्या बॅट मधून. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत 74
आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धाबांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. चव्वेचाळीस धाबा झाल्या. 13 बॉल मध्ये 44 धाबा. परेश चिखलीकर खेळतो. या स्पर्धेतली पहिली 50 त्याच्या बॅट मधून येईल का हे आपल्याला बघायचं आहे. काय बॅटिंग करतोय. म्हणून मित्रांनो क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं म्हणत असतो, तर आमच्या आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी चेसिंग आहे. या 6 बॉल मध्ये 11 धावा तुम्हाला करायच्याच आहेत पूर्ण. लक्षात घ्या कालुंद्री टीम, स्पेशल सूचना तुमच्या टीम साठी आहे. 6 बॉल 11 धाबांची आवश्यकता आहे. 13 बॉल मध्ये 44 आकड्यावरती परेश चिखलीकर खेळतोय आणि प्रतीश मस्करनं 6 बॉल मध्ये 11 धाबा बनवल्यात. शेवटच्या बॉलवरती आता शेवटच्या ओव्हर मध्ये आला बॉलिंग साठी संदीप पाटील. दबाव वाढलाय आता, खास करून मी म्हणेन जय दुर्गा सुरैये टीमवरती अक्षरशः तुटून पडलाय मैदानावरती. आता स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय प्रतीश मस्कर आहे, ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला. 6 बॉल 11 धावा. संदीप पाटील आले बॉलिंग साठी. कंपल्सरी टार्गेट हा चेस आहे स्पर्धेतला नियम. सकाळ पुरस्कृत तुम्ही पाहताय, सकाळ समूह पुरस्कृत सकाळ चॅम्पियन कप टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार महासंग्राम. आज या स्पर्धेतला पहिला दिवस. पहिला बॉल संदीप पाटीलचा प्रतीश मस्कर साठी. बॅकफुटला जाऊन उडवलाय आणि तिथे बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अपिश केलेला फटका प्रतीश मस्करच्या बॅट मधून येतोय. हा मच नीडेड चौकार. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे आहेत 7 धावा. सामना कुठे होता, कुठे आलाय. म्हणून मित्रांनो नेहमीच समालोचकाच्या माध्यमातून सांगण्यात येतं कुठल्याही स्पर्धेमध्ये की कुठलंही टार्गेट तुम्हाला क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देत नाही. किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाहीये. ओहो स्लॉग स्वीप. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटकाय, नजाकत, टायमिंग, प्रॉपर टायमिंग आणि बॉलला उडवलाय मिड विकेटच्या वरून. प्रतीक मस्करच्या बॅट मधून बिग हिट षटकार. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत 1च रन. असं वाटलं नाहीये, स्वप्नात पाहिलेला सामना असं वाटतंय या स्पर्धेमध्ये. 85 धाबा. डोंगरा एवढं आव्हान उंच होतं आणि मंगला एवढं आव्हान दूर होतं. हे दूर अक्षरशः लिलिया पार केलं. मंगल यानंच आणलाय या दोन्ही फलंदाजाने या मॅच मध्ये. मंगल मूर्ती कालुंद्रे. ओहो हुकचा फटका, चौकारानं हा विजयी चौकार आलाय प्रतीश मस्करच्या बॅट मधून आणि ते 3 चेंडू राखून हा सामना मात्र जिंकलेला आहे. मंगलमूर्ती कालुंद्रे टीमनं वेल प्लेड. अभिनंदन परेश चिखली. तुमचं प्रतीश मस्कर तुमचं मनापासून अभिनंदन करतोय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आरसीसी पेठ. सोहेल डिसिजन काय फिल्डिंग. चला लगेच मैदानात. एक मॅच आम्हाला अजूनही कव्हर करायची आहे तुमच्या मॅच नंतर, त्याच्यामुळे